1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी भाषण केलं होतं. आता जसे आपले विद्यार्थी आले इथं भाषण करत असताना आपण भाषणाची सुरुवात काय करतो हे फार महत्वाचं असतं. भाषणाची सुरुवात करताना स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, अमेरिकेतील माझे बंधू व भगिनींनो, म्हणजे सुरुवात करताना अशी सुरुवात कुणीही केली नव्हती. त्या धर्मनिरपेक्ष सभेमध्ये अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी एवढं वाक्य म्हणल्यानंतर संपूर्ण त्या अमेरिकेतील सर्व जेवढे श्रोते होते त्या सर्वांचं मन त्यांनी जिंकून घेतलं. म्हणजे आपण काय बोलतो, किती बोलतो, कसं बोलतो ह्याला देखील भरपूर किंमत आहे. आपल्या तोंडातून गेलेला शब्द हा वायपट गेला नाही पाहिजे. त्या शब्दामध्ये एक धार असली पाहिजे, त्या शस्त्रामध्ये एक वैचारिक पातळी असली पाहिजे. नक्कीच तुम्ही सर्वांचं मन जिंकू शकता.